विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मला हार्ड जातंय म्हणायचं नाही आजपासून लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगणार आहे 10 ते 15 प्रश्न ऑर्गॅनिकचे जे सीईटीला येतील ना, ते सोडवण्यासाठी फक्त 1 मिनिट पुरेसा आहे. मग माझ्याकडे होईल का ऑर्गॅनिक असं विचारायचं नाही. तुम्हाला करायचंय ऑर्गॅनिक. माझ्याकडे सांगू का बरीचशी नवीन मुलं येतात. ओके आणि विचारतात, "सर होईल का 2 महिन्यात केमिस्ट्री?" सॉरी होईल का 2 महिन्यात? सगळं तुम्हाला सांगतो सीईटी असा प्रश्न असतो. 2 महिन्यात सीईटी होईल का? आता मी सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर जस्ट एका मुलाने मला प्रश्न विचारला होता. 2 महिन्यात होईल का सीईटी? मी म्हणलो होणारच आहे सीईटी. 2 महिन्यातच होणार आहे. एप्रिलमध्ये पहिला अटेम्प्ट आहे, मे मध्ये दुसरा अटेम्प्ट आहे. लगेच म्हणला नाही तसं नाही म्हणायचं मला. माझ्याकडनं होईल का? आता मला तुम्हाला विचारायचंय तुमच्याकडून होईल का? ते मला नाही विचारायचं. तुम्हाला करून दाखवायचं आहे. मग आता ऑर्गॅनिकला सुरुवात करूया. करून दाखवूया हे लक्षात घ्या. 2 वर्ष काही केलं नसेल तर आत्ता करा. सुरुवात बघा मी काय लिहिलंय तुमच्या समोर रोसेनमंड रिडक्शन. सगळ्या तुम्हाला मी एमसीक्यू दाखवतो. रिएजंट देतील, प्रॉडक्ट देतील, इथं एरोवर काही देणार नाही. विचारतील की कॅटॅलिस्ट कुठला वापरतात. पहिला प्रश्न ऑर्गॅनिक मध्ये आता तुम्हाला बोर्डची एक्झाम अवघड होती. तिथं रिएक्शन लिहायला लागत होती. इथं लक्षात ठेवायचं रिएजंट. अख्ख्या पुस्तकात पॅलाडियम ऑन BSO4 एकाच ठिकाणी आहे आणि रिएक्शनचं नाव आहे रोसेनमंड रिडक्शन. रिएक्शनचं नाव आहे रोसेनमंड रिडक्शन. ओके. मग विचारतील तुम्हाला ही अख्खी रिएक्शन देतील आणि कुठली रिएक्शन आहे असं विचारतील. रोसेनमंड रिडक्शन. दुसरी महत्वाची गोष्ट रोसेनमंड रिडक्शन मध्ये प्रॉडक्ट कुठला तयार होतो? अल्डिहाइड. मग जर मी इथं बेन्झोइल क्लोराइड घेतलं तर बेन्झोनल्डिहाइड तयार होणार. जिथं मी ऍसिटिल क्लोराइड घेतलं तर ऍसिटल्डिहाइड तयार होणार. प्रॉडक्ट ओळखता आला पाहिजे. HCl वेगळं होतंय. आर आणि सी आहे तसं येणार आहे. बर. दुसरी गोष्ट पॉइझन्ड विथ बेरियम सल्फेट हे पण वाक्य लक्षात ठेवायचं. पॅलाडियम बास की झाला अभ्यास. अख्ख्या पुस्तकात एकच रिएक्शन आहे ज्याच्यात पॅलाडियम वापरलंय ऑन BaSO4 किंवा पॉइझन विथ BaSO4. कुठली रिएक्शन? रोसेनमंड रिडक्शन. कॅटलिस्ट कुठला वापरतात? पॅलाडियम ऑन H2SO4. पण काय केलंय आपण? रिडक्शन केलंय म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. सोडूया का? 3 सेकंदाचा वेळ आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. सांगा. रिएजंट यूज कुठला केलंय? हायड्रोजन पॅलाडियम ऑन BaSO4. हायड्रोजन पॅलाडियम ऑन BaSO4. ओके नेक्स्ट. रोसेनमंड रिडक्शन काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन्ड? बेन्झोइल क्लोराइड पासून बेन्झोनल्डिहाइड तयार होणार. 2-3 सेकंदाचं काम आहे. तिसरा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज रोसेनमंड? पहिलंच आहे. पहिलंच आहे. अरे ही झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे. स्टॅनस क्लोराइड दिसलं की स्टिफन रिएक्शन आहे. हायड्राझाईन दिसलं की वुल्फ किश्नर रिडक्शन आहे. हेच तुम्हाला करायचंय. हेच तुम्हाला करायचंय. आता परत एक्झाम्पल ऑफ रोसेनमंड हे हायड्राझाईन दिसतंय, वुल्फ किश्नर, झिंक अमालगम, क्लेमेन्सन्स रिडक्शन, स्टॅनस क्लोराइड, स्टीफन रिएक्शन. मग रोसेनमंड म्हणजे कोण आहे? पॅलाडियम ऑन BaSO4. आला का कॉन्फिडन्स थोडासा? ऑर्गॅनिक इझी आहे, ऑर्गॅनिक इझी आहे. चला सोडवा. हायड्रोजन, पॅलाडियम, पॉइझन विथ बेरियम सल्फेट. पॉइझनड विथ बेरियम सल्फेट. लक्ष द्या. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. बेन्झोइल क्लोराइड, बेन्झोनल्डिहाइड तयार होणार. रोसेनमंड मध्ये तयार होतंय अल्डिहाइड. बाळांनो बाळांनो आता बघूया आपण. पॅलाडियम, बेरियम सल्फेट कॅटलिस्ट वापरतायत. इटाड रिएक्शन मध्ये क्रोमाइल क्लोराइड वापरतात. CrO2Cl2. स्टीफन मध्ये स्टॅनस क्लोराइड वापरतात. रोसेनमंड मध्ये पॅलाडियम. पॅलाडियम विचारलंय मग रोसेनमंड. वुल्फ किश्नर मध्ये हायड्राझाईन. तयार होत आहे हायड्राझोन. ओके. फॉलोड बाय KOH आणि इथिलीन ग्लायकोल बरोबर रिएक्शन आणि तिथं मिथिलीन ग्रुप तयार होतो. आता बघा. आता चला. आता आपल्याला काय करायचंय बघा, ह्या 4 रिएक्शन तुम्हाला करायच्या आहेत. याच्या अगोदर एक रिएक्शन करून दाखवली, बरोबर आहे. मग आता एक काम करताय, 8 व्हिडिओ बघायचे आहेत नेम रिएक्शनचे. बघून टाका ना. 8 आत्ताच्या आत्ता करा. 8 नेम रिएक्शनचे माझे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये चेक करा. सगळं हेच घेतलंय. सांगा बघू, इटाड रिएक्शन मध्ये CrO2Cl2 क्रोमाइल क्लोराइड वापरतात. इटाड रिएक्शन मध्ये सुद्धा अल्डिहाइड तयार होत आहे. ओके. रिडक्शन मध्ये झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरतात.
त्याच्यामध्ये मिथिलीन ग्रुप तयार होतो. मिथिलीन म्हणजे अल्केन. वुल्फ किश्नर मध्ये उलट तयार आलं बरं का बाळांनो. हायड्राझाईन पासून पहिला हायड्राझोन तयार होतं. नेक्स्ट स्टेप मध्ये त्याची रिएक्शन KOH बरोबर होते इथिलीन ग्लायकोल आणि प्रॉडक्ट पुन्हा मिथिलीन म्हणजे अल्केन तयार होतंय. ओके. गॅडरमन कॉच फॉर्मॅलिशन मध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि HCl यूज होतो. मी भरभर सांगणार आहे, पण तुम्हाला माझी नेम रिएक्शनचे व्हिडिओ बघायचे आहेत. अरे 10 मार्क जोक नाहीये 10 मार्क म्हणजे. नेम रिएक्शन सिरीज पण आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायची आहे बरं का सीईटी साठी. मग सुरुवात करूया पटापटा. मी वापरणार आहे 2-3 सेकंदाचा वेळ. बघा. कार्बोनिल ग्रुपला मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 2 रिएक्शन. जर झिंक अमाल्गम वापरलं तर क्लेमेन्सन्स रिडक्शन. पण जर हायड्राझाईन घेतलं तर वुल्फ किश्नर वापरलंय काय झिंक अमाल्गम मग ती क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे. किती सोपे प्रश्न आहेत. वाढतोय नाही तुमचा कॉन्फिडन्स. वाढला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. ओके. बर इटाड रिएक्शन मध्ये क्रोमाइल क्लोराईड वापरतात. सेकंड उत्तर. बर मिथिलीन ग्रुप मध्ये हायड्राझाईन हायड्राझाईन म्हणजे वुल्फ किश्नर रिडक्शन. त्याच्यानंतर गॅटरमन कॉच फॉर्म्युला कार्बन मोनॉक्साईड आणि HCl यूज होतंय. क्रोमाइल क्लोराईड इटाड रिएक्शन मध्ये वापरतात पण त्यात बेन्झेनल डिहाइड तयार होतो फायनल प्रॉडक्ट. त्याच्यानंतर झिंक अमाल्गम म्हणजे क्लेमेन्सन्स रिडक्शन. वुल्फ किश्नर मध्ये हायड्राझाईन वापरतात आणि त्याचा पहिला प्रॉडक्ट हायड्राझोन असतो. पुन्हा इथिलीन ग्लायकोल बरोबर रिएक्शन. त्याच्यानंतर बेन्झॉइल क्लोराईडचं बेन्झेनल डिहाइड करायचंय. रोसेनमंड रिडक्शन त्यात ऍसिल क्लोराईड यूज होतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये झिंक अमाल्गम. आता ऐका. हे रोसेनमंड रिडक्शन आहे. स्टॅनस क्लोराईड म्हणजे किती वेळा सांगायचं रे स्टीफन रिएक्शन आहे. ओके. हे वुल्फ किश्नर आहे कारण हायड्राझोन पासून हायड्राझाईन पासून हायड्राझोन तयार होतं. पण झिंक अमाल्गम म्हणजे क्लेमेन्सन्स. अरे सगळे लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत बाळांनो. म्हणजे असेच प्रश्न ऑर्गॅनिकचे असतात. खूप प्रचंड प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हे दिसतंय हायड्राझाईन. ओके. अरे माझ्याकडून काय झालंय माहितीये का लक्षात घ्या. इथं इथिल फिनिल कीटोन आहे बरं का. इथिल आहे बरं का. इथं इथिल आहे. इथिल मध्ये 2 कार्बन. कीटोन मधला हा एक कार्बन म्हणजे 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये एन प्रोपिल बेन्झीन तयार होतं. एक काम करा. वुल्फ किश्नर काढा आणि बघा पुस्तकात हीच रिएक्शन दिले की नाही बघा. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे रिएक्शन सीईटीला येत नाहीयेत. म्हणजे पुस्तकातलंच करायचं आहे तुम्हाला हे लक्षात घ्या. ओके. बरं आता सगळे प्रश्न मी घेतले नाहीत. सगळे प्रश्न मी नाही घेतलेत बाळांनो. सगळे घेतले नाहीत. एक्झाम गोल मध्ये मी तुम्हाला सांगतो. मी 44व्या प्रश्नापर्यंत आलोय आणि त्याच्यापुढे ढिगाना प्रश्न आहेत. अगदी पुढचं शोधत बसलो ना आपण तर तुम्हाला ते पुढचे प्रश्न पण सापडतील. क्लेमेन्सन्स रिडक्शन पुन्हा विचारलंय लक्षात घ्या 2023 ला. विच ऑफ द फॉलोइंग इज द क्लेमेन्सन्स रिडक्शन? झिंक अमाल्गम कुठे आहे? हे करेक्ट येणार आहे लक्षात घ्या. तुमचं करेक्टच येणार आहे. मी तुम्हाला काय करतोय आता बघा. मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं हायड्राझाईन पासून वुल्फ किश्नर आहे. सिंपल सिंपल मी तुम्हाला सांगतो. क्रोमाइल क्लोराईड आणि तुम्हाला सांगतो टोलिन पासून बेन्झेनल डिहाइड तयार होतं. बेन्झेनल डिहाइड तयार होतं. किती सेकंद लागतात? 9 सेकंद लागतात. तुमच्याशी बोलतोय वेळ लागतोय. सिंपल कीटोन कुठला आहे? मी तुम्हाला सांगतो सिंपल कीटोन बेन्झोफिनॉन दोन्हीकडे बेन्झीन रिंग आहेत. तो सिंपल कीटोन असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो क्रोमाइल क्लोराईड. क्रोमाइल क्लोराईड बेन्झेनल डिहाइड तयार होणार आहे. इटाड रिएक्शन आहे क्रोमाइल क्लोराईड. हे जरा आपण जेव्हा घेतो इटाड रिएक्शन. इटाड रिएक्शन मध्ये क्रोमाइल क्लोराईड यूज होतो. त्याच म्हणजे बाळांनो तुम्हाला मी सांगू का सगळे बघा हा प्रश्न होता रोसेनमंड रिडक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या की प्रश्न अतिशय सोपे असतात ऑर्गॅनिक मध्ये. मॅक्सिमम 4 ते 5 सेकंद. हो, एवढा तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपले ऑर्गॅनिकचे 38 व्हिडिओ आपल्याला रँकर्स कोर्स मधून कंप्लीट करायचे आहेत. होय. मग ते परफेक्ट होणार आहे. सीईटी साठी दी बेस्ट 38 व्हिडिओ 15 मार्क. होय. 10 ते 15 मार्क आहेत लक्षात घ्या. पण त्यासाठी प्रचंड करावी लागेल प्रॅक्टिस आणि ती केली तर होईल तुमचं लक्षात घ्या. नाहीतर नुसतंच बोलून होणार नाहीये बाळांनो. ओके. ओके. मग चला करा अभ्यास. ऑल द बेस्ट.